नमस्कार. मी डॉक्टर राहुल भाऊसाहेब पठाडे, कर्करोग तज्ज्ञ, सह्याद्री हॉस्पिटल पुणे. आज 31 मे आहे, जो जागतिक तंबाखू मुक्त दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपण जाणणार आहोत की तंबाखू आणि तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगांबद्दल आणि बाकीच्या आजारांबद्दल. जसे की तुम्हाला माहिती आहे की तंबाखूच्या सेवनामुळे, म्हणजे जसं की तंबाखू असेल, खैनी असेल, पान, गुटखा किंवा धूम्रपान असेल, या सर्व गोष्टींमध्ये तंबाखू असते आणि ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, ज्यामध्ये फुफ्फुसांचा आजार होऊ शकतो, तोंडाचे आजार होऊ शकतो आणि कर्करोगही होऊ शकतात. आणि कर्करोगामध्ये मेनली मुख्यत्याने फुफ्फुसांचा कर्करोग असेल किंवा घशाचा किंवा तोंडाचा कर्करोग असेल. साधारण हे जे कॅन्सर असतात, हे जे कर्करोग असतात, यामध्ये 80 ते 90% लोकांना हा जो कर्करोग आहे फुफ्फुसाचा किंवा तोंडाचा, हा तंबाखूच्या सेवनामुळे होतो. तर बाकीच्या शरीरामध्ये बरेचसे अवयव आहेत ज्यांचा कॅन्सर तंबाखूच्या सेवनाने होऊ शकतो, जसे पोटाचा आहे, अन्ननलिकेचा आहे, आपल्या किडनीचा आहे, लघवीच्या पिशवीचा आहे. तर ह्या सगळ्यांचे कर्करोग सुद्धा तंबाखूच्या सेवनाने होऊ शकतात. तर हा फक्त तंबाखू सेवनामुळे फक्त जो व्यक्ती सेवन करत आहे त्यालाच होतो असं नाहीये. एखादा व्यक्ती जर धूम्रपान करत असेल तर त्याचे जे आप्तस्वकीय आहे, परिवारवाले आहेत, त्यांची मुलं आहे किंवा आई वडील आहे किंवा त्याची पत्नी असेल किंवा पती असेल, जे पण त्या धूम्रपान सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या शेजारी असेल, त्यांना सुद्धा हा कर्करोग होऊ शकतो, ज्याला सेकंड हँड स्मोकिंग म्हणतात. तर फक्त कर्करोग होतो असं नाहीये की एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला आहे, तो धूम्रपानामुळे झाला आहे, तंबाखूच्या सेवनामुळे झाला असेल आणि तरीही तो व्यक्ती जर धूम्रपान किंवा तंबाखू सेवन जर चालू ठेवत असेल, तर त्याच्यामध्ये उपचारामुळे येणाऱ्या आपल्याला रिझल्टमध्ये सुद्धा परिणाम दिसतो. पेशंटच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो. तर या जागतिक तंबाखू मुक्त दिवशी मी तुम्हाला निवेदन करतोय की तुम्ही तंबाखूचं सेवन टाळा, पूर्णपणे बंद करा, धूम्रपानचा निषेध करा. कारण की धूम्रपान आणि तंबाखू सेवनचा निषेध करून तुम्ही फक्त तुमचंच स्वास्थ्यपूर्ण जीवन नाही फक्त जगू शकत नाही, तर तुमच्या परिवाराला सुद्धा एक तुम्ही स्वास्थ्य जीवन देऊ शकता. तर तंबाखूचा निषेध करा आणि एक स्वास्थ्यपूर्ण जीवन जगा. धन्यवाद.